नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवार 28 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद. ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांना राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्कार. माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवरून शिवसेना उबाटा गटाचे पुण्यात तीव्र आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवार 28 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स 230 अंकांनी घसरलाय, तर दुसरीकडे निफ्टी 24,750च्या पातळीवर घसरलाय. मात्र BSE स्मॉल कॅप निर्देशांकात सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद झालाय. अधिकाऱ्यांचे विशेष कौशल्य आणि गुणवत्ता ओळखून अशा अधिकाऱ्यांना ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी सन्मानित केलं जातं. 2022-23 या वर्षाकरिता उत्कृष्ट अधिकारी म्हणून ग्रामपंचायत बेलाचे ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे यांची निवड करण्यात आली होती. यानिमित्त मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल CP राधाकृष्णन, ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय. माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्यावर परळीतील त्यांच्या निवासस्थान परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांचा सोमवारी रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी राज्याच्या पर्यटन आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, लोकसभेचे खासदार बजरंग सोनवणे, माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्यासह अन्य आजी माजी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय व DGMO ऑफिसच्या बाहेर शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष संजय मोरे यांनी सांगितलं की 2023 साली दिल्ली रेल्वे बोर्डाकडून 100 कोटी रुपयांचा निधी विभागीय रेल्वे कार्यालयाला देण्यात आला होता, जो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापरला जाणार होता. मात्र त्या निधीचा वापर अद्यापही न झाल्याचं त्यांनी सांगितलंय. 2023 पासून आजपर्यंत कोणतीही ठोस कामं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेली नाहीत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झालाय, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे अनेक लोक प्रवास करतात, रेल्वेतनं प्रवास करून या ठिकाणी येतात. त्यांची सुरक्षा आमच्या शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. अतिशय विश्वासानं लोक रेल्वेने प्रवास करतात, पण या ठिकाणी रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्यांना चोरांना सामोरं जावं लागतं. आपली मुलं बाळं सांभाळावी लागतात. ती आपली मुलं चोरीला जातात की काय, हे सगळं दिसण्याकरता आपल्या बॅगा, आपलं सामान चोरीला जातं की काय, ही भीती या प्रवाशांना सातत्यानं जाणवती आहे. 2023 सालापासून शिवसेना याचा पाठपुरावा करते आहे. दिल्ली रेल्वे बोर्डानं रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 100 कोटीचा निधी पुणे विभागीय रेल्वे खात्या ऑफिसला उपलब्ध करून दिला. पण 2023 सालापासून आज 2.5 वर्ष झाले, यावर एक टक्काही काम झालेलं नाही. मग हे 100 कोटी रुपयांचं यांनी केलं काय? या ठिकाणी आता जे CCTV फुटेज आहे, जे कॅमेरे आहेत, ते आमच्या अनिल परदेशी यांनी, उपयोग प्रमुख यांनी पडताळणी केली. ते 59 CCTVमध्ये आपला समोर उभा असलेला चोर, त्याचा चेहरासुद्धा या CCTV फुटेजमध्ये दिसून येत नाही. मग रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही ऐरणीवर आली. त्यांचे हाल होत आहेत, बॅगा चोरीला जात आहेत, दारुडे येत आहेत, बलात्कार करतायत, लहान मुलं लहान बाळं चोरीला जात आहेत. असं हे पुणे जंक्शन रेल्वे स्थानक बदनामी त्याची होऊ लागली. पण या ठिकाणी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की नेहमीच कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा सामना करावा लागतोय. मात्र यंदा तर पावसाळा सुरू व्हायच्या पूर्वीच मान्सूनपूर्व अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची दाणादाण उडवली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आणि धरण क्षेत्रात गेल्या 10 दिवसापासून मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या उन्हाळी पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. विशेषतः भात, भुईमूग, मका पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासच पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. नमस्कार, माझं नाव अप्पाजी कुंभार, राहणार किसरोळ, जिल्हा कोल्हापूर, पन्हाळा तालुका. तर हे आम्ही ऊस केलेला होता 7 गुंठ्यात. त्यात दरा म्हणून शेत आहे, त्यात आमचे मक्याचे पीक केलेलं आहे. मक्याचं पीक काढून ते वाळवण घातलेलं आहे. वाळवण घालून त्याचं मोड आल्यात आहे आणि आमचं जीवन की हाया. वाळवण घातलं आणि त्यानंतर पाऊस कधी आला? पाऊस 8 दिवस झाले, पाऊस सलग लागतोय. हां, त्या वाळवणावर पाऊस पडतोय आणि त्याचे कोंब आल्यात आहे. आणि आता ते मक्याचं पीक सगळं कोंब आणून
जनावराला सुद्धा घालता येत नाही. आता आम्ही कसं खायचं? त्याच्यावर आमचं 6 महिन्याचं जीवन जगलेलं आहे ते. म्हणजे याची काय करत होता तुम्ही? आम्ही म्हणजे भाकरी करायची हो. भाकरी करून खात हा, होता. भाकरी करून खायची. बर, हां, हे पीक पूर्ण वाया गेले. पीक पूर्ण वाया गेलं. काय शासनाकडनं काय अपेक्षा आता काही शासनाने याची काय भरपाई द्यावी, याचा पंचनामा करावा पंचनामा करून याची भरपाई द्यावी अशी आपली मागणी आहे. मग बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मटणाची निर्यात करणाऱ्या बीफ कंपन्यांवर कारवाई करा अशी मागणी लोकसेना संघटनेने बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत गो हत्या करणाऱ्यांवर मकोका लावण्याचा निर्णय घेतला. परंतु हा कायदा फक्त जनतेसाठी आहे की भाजपचे व्यापारी मित्र असलेल्या बीफ कंपन्यांना सुद्धा लागू राहणार, हे शासनानं जाहीर करावं अशी मागणी लोकसेना संघटना प्रमुख ॲडव्होकेट इलियास इनामदार यांनी केली आहे. हाल ही में महाराष्ट्र शासन ने राज्य में मंत्रिमंडल की बैठक में गो हत्या बंदी कायदा पास किया है और गो हत्या करने वालों पर मकोका लागू करने का ऐलान किया है. लोकसेना संगठन महाराष्ट्र सरकार से ही भारत सरकार से ये मांग करती है कि गो हत्या कानून बिल्कुल बनाया जाए, लेकिन राज्य में नहीं बल्कि पूरे देश में बनाया जाए. गाय को राष्ट्रीय पशु घोषित किया जाए और गाय हत्या विरोधी कायदा पूरे देश में लागू किया जाए ताकि कोई देश में गौ हत्या. जालन्यात पावसाचे पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांनी थेट पावसाच्या पाण्यात बसून अनोखं आंदोलन सुरू केलंय. सुखदेव भीमराव कापसे असं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचं नाव आहे. देळेगव्हाण येथे शेतकरी सुखदेव कापसे यांच्या शेतात पावसाचं पाणी जात असल्यानं त्यांच्या पिकांचं नुकसान होतंय. त्यांच्या शेतात जाणारे पावसाचे पाणी प्रशासनानं दुसऱ्या मार्गानं वळवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान शेतकरी सुखदेव कापसे यांच्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा आता गावभर होतीये. बाबा इकडे बघा, तुम्ही का बसले पाण्यासाठी तेवढं सांगा. हां हां, आणि तुमची मागणी काय आहे ते सांगा. मागणी हीच की पाणी वावरत नाही झालं पाहिजे. ते सांगे की फिचिंग करून देतो, मग भीत बांधून देतो, पाणी अडवतो त्याची जिम्मेदारी माझ्यावर नाही म्हणे. ते सांगता मी बारा देईन मग करू नका. तुम्ही किती वेळ पाण्यामध्ये असणार आहे आता? आता ते 12 पुरुष तर मी निघतच नाही. म्हणजे प्रशासन इथे यवतमाळच्या उमरखेड नगर परिषदेमार्फत दिव्यांगांना 5% निधी वितरित करण्यात येतो. मात्र निधी न मिळाल्यामुळे दिव्यांग बांधवांनी भर पावसात लोटांगण आंदोलन केलंय. आमच्या हक्काचा निधी आम्हाला द्या अशी मागणी यावेळी दिव्यांग बांधवांतर्फे करण्यात आली. आज भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमरखेड शहरातील सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळावा याकरिता नगर परिषदेमध्ये लोटांगण आंदोलन करण्यात येत आहे. जो दिव्यांग धोरण 2018 नुसार दिव्यांग बांधवांना स्वउत्पन्नाच्या नगर परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या 5% दिव्यांग बांधवांना त्यांचा हक्काचा निधी मिळायला पाहिजे. पण 2018 पासून आजपर्यंत नगर परिषद उमरखेड करून तुटपुंची रक्कम ही त्यांच्या खात्यात टाकून त्यांना देऊन हे त्यांना दिव्यांगांच्या तोंडाला पाण्या पुसण्याचं काम नगर परिषदेकडून होत आहे. आम्ही नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना आज भर पावसात लोटांगण घालत आहोत. त्यांना साष्टांग नमस्कार करून सांगत आहोत की साहेब जागृत होऊन आमची तात्काळ आमच्या दिव्यांग बांधवांचा हक्काचा निधी आमच्या दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा. अन्यथा आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने आज आंदोलन करत आहोत. विसरू नका आम्ही भगतसिंगाच्याही रक्ताचे अनुयायी आहोत. यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे तीव्र आंदोलन होईल आणि ह्या सर्व आंदोलनाची तीव्रता एवढी असेल की ते मुख्याधिकारी यापुढे तुम्ही सोचू शकणार नाही एवढी तीव्र असेल.
बीड शहरात मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये कचरा साचला असून कचऱ्याचे मोठमोठे ढीग विविध ठिकाणी पाहायला मिळतात। संपूर्ण शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरतंय। शहरात घंटा गाड्या फिरतच नाहीत, त्यामुळे नागरिकांना कचरा रिकाम्या जागेतच टाकावा लागतोय। त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी आता नागरिकांकडून केली जाते। अंकुशनगरमध्ये आपण पाहताय की हा मुख्य रस्ता आहे। अंकुशनगरमध्ये वर्दळीचा रस्ता आहे आणि या रस्त्याला एकदम अत्यंत घाण, सगळ्या बीडची घाण इथं आणून टाकली जाते आणि इथं दुर्गंधीचं साम्राज्य पसरलेलं आहे। रोगराईचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही सर पहा की खूप घाण झालेली इथं। आम्ही वारंवार इथं लोकांना सांगतो की इथं घाण कचरा आणून टाकू नका, त्याची व्यवस्थित आपण विल्हेवाट लावू, पण कुणी ऐकत नाही सर। आणि नगर परिषदचं पण दुर्लक्ष आहे। आम्ही खूपदा मॅडमला भेटलो, तिथल्या प्रशासनाला भेटलो, पण त्यांनी आमची काही दखल घेतलेली नाही। पेण नगरपालिकेने 20 मे रोजी विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेला अंतिम भूखंड 100 मधील विक्रम मिनी डोअरचा थांबा हलवण्यासंदर्भात 28 मे आणि 29 मे रोजी पोलीस बंदोबस्त येणार असल्याचं पत्र दिलं होतं। तसंच वाटाघाटीचं सुद्धा आमंत्रण दिलं होतं। मात्र आज विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेने पेण नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलंय। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। या चर्चेअंती विक्रम मिनी डोअर स्थानकावरील अतिक्रमणाविरोधात 2 जून पर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। आमची प्रक्रिया अशी आहे की आम्ही सर्व म्हणजे जे आरक्षण आहे जे आठवलं होतं ते आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जे प्रयत्न करणार आहोत आमदारांचा थ्रू करणार आहोत। नगरपालिकेत लेटर देऊन पुढच्या कारवाईसाठी ते आम्हाला टाइम दिलेले आहे, त्यासाठी आम्ही हे आंदोलन तुर्तास थांबवलेलं आहे। विक्रम मिनी डोअर चालक मालक संघटनेतर्फे आम्ही त्यांना जे आमचे 3 निर्णय दिले होते, म्हणजे हा स्टँड आमचा आरक्षण आहे तो पूर्ववत राहावा, त्यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि भाजी मार्केटची जे आहे पर्यायी जागा त्यांना आहे ती ते वापरावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। 28-29चा तो पोलीस बंदोबस्तात जे आहे म्हणजे कारवाई होणार होती ती 8 दिवसासाठी पुढे ढकललेली आहे आणि ती म्हणजे ती पूर्णतः रद्द करावी ती आणि परत पोलिसांचा बळ वापरून आमच्यावर ते चालून येऊ नये एवढी तर आम्ही। आणि बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। हम आदमी औरत तो नहीं, लेकिन जख्म दिल पर हमारे भी पड़ते हैं। दिल दुखता है जब कोई तुच्छ नज़रों से हमें देखता है। बिन गलती के भी हर कोई हमें मुजरिम समझता है। विनती है सबसे, बस हमें थोड़ा सा इंसान समझ लो। मी येत आहे न्यूज अनकटवरती लवकरच। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। काल दुपारनंतर भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यात अनेक भागातील कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट झालंय, तर अनेकांनी कापणी केलेलं भात पीक पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागतंय। मागील आठवड्यात मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढलं होतं, त्यात भात पिकाचं मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा काल आलेल्या पावसानं शेतकऱ्यांना फटका बसलाय। शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडणार असल्यानं भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झालाय। भरपूर पाऊस आल्यामुळे या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले आणि या नुकसानीमुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, कर्जबाजारी झालेला आहे। त्यामुळे शासनाने तहसीलदारामार्फत तलाट्यांना आदेश देऊन सर्वे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करावी आणि शेतकऱ्याला कर्जबाजारीपणातून मुक्त कराव्या ही शासनाला शेतकऱ्यातर्फे विनंती आहे। आळंदी येथील इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी सर्रास नदीपात्रात सोडले जात असल्याने आज इंद्रायणीला फेस येऊन पांढऱ्या शुभ्र चादरीसारखे दृश्य निर्माण झालंय। बंदराला लागून फेसाचे डोंगर उभे राहिले असून हे दृश्य विचलित करणारं आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे इंद्रायणीचे पवित्र पाणी आता विषारी रसायनांनी दूषित झालं असून याचा परिणाम केवळ जलचरांवरच नव्हे तर स्थानिकांच्या आरोग्यावरही होणार आहे। इंद्रायणी नदीचे अस्तित्वच धोक्यात आलं असून या गंभीर प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 142व्या जयंतीनिमित्त आज नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील सावरकरांच्या जन्मस्थानी विविध संस्था, संघटना, विद्यार्थी, राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कलावंत तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने आलेल्या सावरकर प्रेमींनी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केलंय। सावरकरांच्या जयंतीनिमित्त भगूर येथील सावरकर वाड्यात वंदे मातरमच्या जयघोषात त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी बागेश्री वाद्यवृंदांच्या कलाकारांनी सावरकरांच्या गीतांचा कार्यक्रम सादर केला, तर नाशिकमधील भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी मानवंदना दिली। या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।